तर फडणवीस माध्यमांशी बोलतात त्याकडे आपलं लक्ष असेल। सध्या थेट दृश्य बघूया। दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलतात। त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे। चर्चा संपन्न झालेली आहे। मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे। त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत, त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे। आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवू। राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत, तर त्यांचाही समावेश करा, स्वागतार्ह सूचना आहे। पण हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपर्यंत कधीपर्यंत पोहोचवणार आहात आणि साधारण तोडगा कधीपर्यंत निघेल असं वाटतंय? अगदी कालावधी वगैरे असं तर बोलू शकत नाही। आजची जी चर्चा झाली ते मी पहिलेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हे सगळं झालं। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दादा भुसे माध्यमांशी बोलत होते। यावेळेला राज ठाकरेंनी काही सूचना केलेल्या आहेत आपल्याला आणि त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवू असं दादा भुसे यांनी म्हटलंय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे अर्थात मनसेनं कठोर भूमिका घेतली आणि त्यानंतर आता दादा भुसे स्वतः आज राज ठाकरेंना भेटायला त्यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथं आले होते आणि हिंदी सक्तीचा हा जो काही मुद्दा आहे त्याबाबत राज ठाकरे अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। हिंदी सक्तीला त्यांनी कठोर विरोधच केलेला आहे असं दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेला हिंदी भाषेच्या मुद्द्याबाबत, हिंदी सक्ती करण्याबाबत राज ठाकरे त्याच्या विरोधातच आहेत, सक्त विरोध त्याला करतायत असं दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय।